नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमातील नाटक साहित्य परिचय प्रकार यामधील पहिला नाटक प्रकार पाठ क्रमांक 1 हसवा फसवी अतिशय सोप्या आणि संपूर्ण नाट्य उतार्याचं सोप्या भाषेमध्ये आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर लेखक दिलीप प्रभावळकर लिखित हे एक नाटक आहे. त्यातला एक नाट्य उतारा आपला ह्या आधी मी तुम्हाला त्याचं पूर्ण जे नाटक आहे त्याची लिंक सेंड केली होती, जी तुम्ही पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला हे नाटक काय आहे ते तुमच्या लक्षात येणार आहे. तर या नाटकाद्वारे सुरुवातीला आपण लेखक दिलीप प्रभावळकर यांची जी भूमिका आहे ती नेमकी काय किंवा ते लेखक आणि कलाकार म्हणून काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते म्हणून त्यांची ओळख आहे. मराठीतील झपाटलेला, चौकट राजा, एक डाव भुताचा या चित्रपटामध्ये त्यांनी ज्या भूमिका केल्या त्या अतिशय गाजलेल्या भूमिका आहेत. तात्या विंचूची भूमिका तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. त्यानंतर अवतीभोवती, कागदी बाण, गुगली, चूकभूल द्यावी घ्यावी, बोक्या सातभंडे ही त्यांची हे लेखन जे आहे ते अतिशय, आणि हसवा फसवी हे अतिशय प्रसिद्ध असं लेखन आहे. तर झपाटलेल्या या चित्रपटातील त्यांची जी भूमिका आहे तात्या म्हणजे तुम्ही ज्यावेळेस त्यांचा अभ्यास करताय किंवा त्यांना अभ्यास आहे तर त्यावेळेस त्यांचं जे वेगळेपण आहे अभिनयाचं तो कसं आहे तो आपल्याला इथे लक्षात येईल. चौकट राजामध्ये सुद्धा अतिशय मंद मुलाची त्यांनी भूमिका केली होती. एक डाव भूताचा या चित्रपटात त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरलेल्या आहेत. आणि बोक्या सातबंडे ही पूर्वी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर किंवा चूकभूल द्यावी घ्यावी तर अगदी आता मागच्या 1-2 वर्षामध्ये जी मराठीवर ही जी मालिका आहे वृद्ध अवस्थेतील जे लोक आहेत तर त्यांच्या गमती जमती त्यामधून त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. तर त्यांच्या बोक्या सातबंडे या पुस्तकासाठी बालसाहित्य पुरस्कार आणि संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. या नाटकामध्ये आपण जे अभ्यासणार आहोत तर हसवा फसवी हे दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेली नाट्यसंहिता हा एक आगळा वेगळा निखळ निर्भेळ करमणुकीचा नाट्यप्रयोग आहे. हे नाटक वाचताना त्याचा नाट्यप्रयोग बघताना प्रेक्षक हसतात, गंभीर आणि अंतर्मुखही होतात. म्हणजे मनोरंजनाबरोबर तुम्हाला थोडंसं चिंतन करायलासुद्धा त्यांचे जे विचार आहेत त्या नाटकातून आलेले ते आपल्याला भाग पाडतात. तर आता आपण जो दिलेला आहे नाट्य उतारा, तर नाटकात एकेकाळचे गायक नट असलेले कृष्णराव हेरमकर यांच्या सत्काराचा प्रसंग आहे. ते आपल्या कोकणातल्या गावाहून सपत्नीक येणार आहेत, यायला निघाले आहेत, आले आहेत असा टप्प्याटप्प्याने हा प्रवास आहे. या कार्यक्रमाचे धांदड संयोजक वाघमारे, त्यांची स्मार्ट सहाय्यक मोनिका चिमनराव, प्रिन्स, नाना आणि दीप्ती अशी पात्ररचना मूळ नाटकात आहे. अफलातून, कल्पना, विसंगती, संवाद व शाब्दिक कोट्या हा विनोदाचा एक प्रकार आहे ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे ते अतिशय त्याच्यामध्ये ज्याचं अभ्यास आहे त्यांनाच तो कोणत्या प्रकारचा म्हणजे अतिशय उच्च प्रतीचा विनोद हा त्या व्यक्तीच्या सहज लक्षात येतो. यामुळे नाटकातील प्रसंग रंगतदार झालेले आहेत. या नाटकाच्या प्रयोगांना नाट्यरसिकाची दाद मिळालेली आहे. या नाटकातील उतारा दिलेला जो आहे तो संपूर्ण नाटक मिळवून तुम्ही वाचा. संधी मिळण्यापेक्षा आता ती आपल्याला यूट्यूबवर वगैरे आपल्याला मिळतेच. आपल्याकडे तेवढी संसाधनं आहेत आणि हे अतिशय जुनं नाटक असल्यामुळे मी तुम्हाला त्याची लिंक पाठवलेली होती. तुम्ही अजून एक प्रकार करू शकता. हे नाटक तुम्ही घरात एवढी जी पात्र आहे तर ते घरातले लोक मिळून तुम्ही जर वाचत तर त्याचा एक वेगळा आनंद आणि आपल्याला ते पटकन समजायला अतिशय म्हणजे आपल्या घरामध्ये कोणतरी अभिनेता आहे काय, कलाकार आहे का ह्याचीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायची एक संधी आपल्याला या नाटकांमधून मिळणार आहे. आता इथे आपण मुख्य जो परिच्छेद आहे तो पाहूया. घाईघाईत येऊन मोनिकाचं जे पात्र आहे मोनिका
घाईघाईत येऊन उभी राहते. आता कंसात ह्या पूर्ण तुम्हाला उतारामध्ये अनेक कंसात वाक्य दिलेली असतात. तर ती चैतन्य, ज्वलंतपणा आणि एखादा प्रसंग घडत असतो तर त्याचं ते एक ज्वलंत उदाहरण म्हणून ती म्हणजे ती वाक्य अतिशय महत्त्वाची आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. रसिक हो, जुन्या बालगोविंद नाटक मंडळीतले ज्येष्ठ नट कृष्णराव हेरमकर यांचा सरकारतर्फे उद्या मानपत्र देऊन सत्कार होणार आहे. पण त्यापूर्वी होणाऱ्या आजच्या या घरगुती समारंभाला येण्याची विनंती आम्ही त्यांना केली आणि आमच्या विनंतीला मान देऊन अंबुर्डी गावाहून आपल्या पत्नीसह आजच इथे यायची तसदी त्यांनी घेतली. त्यांचा आपण शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करूया आणि त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया. पुढे कंसात दिले. आता हे जे मोनिकाचं पात्र तुमच्या लक्षात आलं असेल की ते एक निवेदिका आहे. त्या ज्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्या संयोजकांमध्ये ती निवेदनाची भूमिका करते आहे. कृष्णराव येतात. सोबत वाघमारे. संजय फोटो काढण्यासाठी येतो. कृष्णराव फोटोच्या फ्लॅशलाईटने दचकतात. तो निघून जातो. वाघमारे श्रीफळ देतात. कृष्णराव श्रीफळ घेऊन कानाशी हलवून बघतात. शाल पांघरताना घोळ कृष्णराव गुरफटले जातात. एकदाची शाल पांघरली जाते. हे वाक्य कंसात टाकलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी नेमकं काय प्रसंग आहे त्याचं उदाहरण त्या ठिकाणी त्या कंसामध्ये ते दिलं जातं. तर ह्या दोन गोष्टी इथे या ठिकाणी की त्या व्यासपीठावर आल्यावर नेमकी काय कृती घडते आहे तर श्रीफळ कृष्णराव म्हणजे एक विनोदी कलाकार असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं जे स्वभाव आहे, त्यांची जी कृती आहे त्या स्वभावानुसार तर ते थोडंसं आपल्याला विचित्र वाटेल अशा पद्धतीचं तो नारळ किंवा श्रीफळ घेतल्यानंतर तो कानाशी हलवू म्हणजे तो व्यवस्थित आहे का हे थोडंसं एक विनोदाचा भाग या ठिकाणी दिलेला आहे. तर यामध्ये जे शब्द आलेले आहेत मानपत्र म्हणजे सत्कार करणारा लेख, तसदी घेणे म्हणजे त्रास घेणे, बातचीत म्हणजे गप्पा, घोळ घोटाळा, फ्लॅशलाईट कॅमेऱ्यातून आलेला लाईट किंवा प्रकाश आपण ज्याला म्हणतो. पुढे पुढचा जो परिच्छेद आहे तिथे कृष्णराव स्वतः बोलत आहेत. थैली देणार होतात आणि येण्या जाण्याचा खर्चसुद्धा करतो म्हणाला होतात. उद्या सरकारी सोहळा आहे तिथे मला प्रवास भत्ता देईन म्हणाले होते. पण तो मिळेपर्यंत मी कोण जाणे कुठं असेल. तुम्हीच द्या, मला नको आहे. मला नको आहे, माझ्या पत्नीकडे द्या. ती तिथं बसली आहे. आमच्या अंबुर्डीहून कुंदनपूरला टांग्यानं आलो, तिथून एसटीनं पुण्याला, पुण्याहून ट्रेननं मुंबईला, कर्जत आणि ठाणा मार्गे वाघमारे हळूच आत सटकतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इथे येईपर्यंत एकतर आता ही व्यक्ती बऱ्यापैकी वयस्कर आहे आणि मग ज्यावेळेस ते त्यांना अभिनय क्षेत्रामध्ये ते काम करत असेल तर त्यावेळेस तो पैसा किंवा मानधन त्यांना मिळत असेल. पण आता हे येण्यासाठीचा जो खर्च आहे म्हणजे इथेही तो प्रवास त्यांचा कसा घडत गेलेला आहे किंवा ती क्रिया एक कशी चालू आहे ते त्यांनी स्पष्ट केलेलं आहेत. आणि मग त्यामुळे त्यांनी ते मानधनाचा तो विषय जो आहे, थैली म्हणजे मानधनाची रक्कम. तुम्ही एखादं काम करत असाल किंवा त्यासाठी स्वतःची उपस्थिती म्हणजे कामापेक्षाही तुमची उपस्थितीसुद्धा ती किती महत्त्वाची आहे आणि त्या दिलेल्या वेळेचा मोबदला हा त्या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे. आणि मग तिथे त्यांना व्यासपीठावर कोणीच दिसत नाही. तर हे चाललेत कुठे पळून, सांगतोय कोणाला, कोणी आहे का इथे कमिटीपैकी असं ते विचारतायत. म्हणजे ते सांगताना तिथे कुणीच नाही असं त्या ठिकाणी एक प्रसंग तो आहे. मोनिका हो हो मी आहे. एकूण 200 कृष्णराव एकूण 255 रुपये 60 पैसे झाले खर्च. मोनिका बरं आम्ही देऊ तुम्हाला. कृष्णराव तुझं नाव काय मुली? मोनिका. मोनिका तर बरं का म्हणू का? मोनिका म्हणजे या ठिकाणी तिच्या नावाचं थोडंसं विनोदी अंगाने त्या ठिकाणी त्यांनी एक विपर्यास आपण ज्याला म्हणतो तो केलेला आहे. पुढे कृष्णराव काय म्हणतात पहा. दोन्हींचा अर्थ तोच. ते तेवढे पैसे लवकर देऊन टाकायला सांग. संजय फोटो काढण्यासाठी येतो, कॅमेऱ्याकडे बघायला सांगतो. आल्यापासून काय चालवलं आहे काय? डावीकडे बघा, उजवीकडे बघा. तो फोटो काढतो. फ्लॅशच्या प्रकाशामुळे कृष्णराव चिडतात. मारीन त्याला. तो पळतो. अहो विचारत नाही, सांगत नाही, येऊन आपला लाईट मारतो डोळ्यावर. म्हणजे काय? मला सहन होत नाही. माझं ऑपरेशन झालं आहे ना मोतीबिंदूचं. मला डॉक्टरांनी सांगितलं आहे प्रखर उजेडाकडे बघू नका म्हणून. त्यांची काय पद्धत झाली का मला सांगा. मला पाहुणा म्हणून बोलवता आणि आल्यापासून माझा छळ करता. एक थोतरीत लावून देईन त्याच्या. सांगतो लाईट मारतोय गधडा.
आता या ठिकाणी जे वर्णन आलेलं आहे तर यामध्ये त्या ठिकाणी व्यासपीठावर ती आल्यानंतर एक अभिनेता, एखादा कलाकार आणि म्हणजे जसं आज आपण अमिताभ बच्चन या मोठ्या कलाकाराकडे जसं पाहत असतो बॉलिवूडमधला, तसंच मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा असे काही लेखक आणि कलाकार आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे आपल्या सर्वसामान्य लोकांना ह्या कलाकारांविषयी एक वेगळीच किंवा एक वेगळं पण वाटत असतं की त्यांचं विश्व कसं असेल, त्यांचं जीवन कसं असेल. तर अशा वेळेस त्या व्यासपीठावर हा कॅमेरामन आहे तो फोटो म्हणजे इथे प्रत्येक अंशात दिलेलं वाक्य पहा की इथे हा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडतो आहे. म्हणजे वर्तमानामध्ये त्या ठिकाणी ते नाटक दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी म्हणजे वाचतानासुद्धा तो तुम्हाला अनुभव म्हणजे पाहताना तर तो आहेच आहे, पण वाचतानासुद्धा तो अनुभव येणं ते पदं त्यांनी कंसामध्ये टाकलेली आहेत. तर यामध्ये त्यांना झालेला तो त्रास जो आहे तो त्रास त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे असं आपल्याला ह्या नाट्य उतारामधून म्हणजे हा जो त्यांचं जे पात्र आहे आणि त्यामधून ते जे काही व्यासपीठावरती त्यांच्या आजूबाजूला जो काही प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामधून त्यांना जो त्रास होतो तो त्या ठिकाणी त्यांनी तो व्यक्त करून दाखवलेला आहे. पुढे पहा, मोनिका म्हणजे त्या परिच्छेद मध्ये त्या ठिकाणी आधी सुरुवातीच्या परिच्छेदमध्ये आपण जे अभ्यासलेलं आहे की त्यामध्ये त्यांना जे फोटो काढले जातात आणि त्याच्यासाठी त्यांना इकडे पहा तिकडे म्हणजे एक पोझिशन मागत आहे, वेगवेगळ्या पोजमध्ये त्यांचे फोटो काढत आहे. तर तो त्याचा त्रास त्यांनी तो बोलून दाखवलेला आहे. मोनिका, नाही येणार. कृष्णराव, आपण मध्येच कुठे उतरलात? आम्ही वाट पाहत होतो आपली. कृष्णराव, काय करणार? गाडीमध्ये माझा एक चाहता भेटला. आधी तुम्ही कोण, आम्ही कोण असं सगळं बोलणं झाल्यावर मी कृष्णराव हेरंबकर आहे असं कळल्याबरोबर त्याला हर्षवायू झाला. आता हर्षवायू म्हणजे खूप आनंद होणे म्हणजे म्हणजे एखाद्या आश्चर्यचकित सारखी जी गोष्ट आहे एखाद्या व्यक्तीला पाहून आणि ते दोन्हीही तो एकाच वेळी त्या ठिकाणी व्यक्त करत आहे. माझ्या पाया पडला तो, लोटांगण घातलं, भर ट्रेनमध्ये जागा कुठे असते? बसायला जागा नसते. हा आडवा झाला, त्याचे पाय लागले 2 गुजराती बायकांना. त्यांच्या हातातलं फरसाण पापडी सांडलं खाली. ओरडलं त्या. नाकातोंडात मसाल्याचं फरसाण गेल्यावर. मोनिका, तुम्हाला चमत्कारिकच झालं असेल नाही? म्हणजे या ठिकाणी ट्रेनमध्ये घडलेला जो प्रसंग आहे की त्यांचा जो एक चाहता आहे ज्याला आपण फॅन असं म्हणतो, तर तो आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्याने एक कलाकार पाहिल्यावर आवडता कलाकार पाहिल्यावर जे व्यक्त केलेला आहे आणि त्यातून एक विनोदी किस्सा ट्रेनमधल्या गर्दीचा तो कसा घडला तो त्यांनी इथे त्याचं वर्णन केलेलं आहे. तर मोनिका त्यांना ज्यावेळेस विचारते की तुम्हाला चमत्कारिक झालं असेल नाही, तर काय म्हणतात पहा, नाही, कुठल्याही कलाकाराला त्याचा चाहता भेटल्यावर किती आनंद होतो म्हणून सांगू. तो मला काय म्हणे, तुम्ही माझ्या कर्जतच्या घरी चला, पायधूळ झाडा, त्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही. घट्ट धरून ठेवले माझे पाय. आमची ही म्हणाली, अहो हो म्हणा. तो पायाला धरून गदगदा हलवत होता. आमच्या हिला भीती मी खाली पडेन आणि कमरेचं हाड मोडेल म्हणून. म्हणजे ज्यावेळेस वृद्धावस्था असते तर त्यावेळेस कुठलाही एखादा प्रसंग आपल्या शरीराबाबत घडला तर त्याचा त्रास जास्त असतो आणि त्याच्यामुळे सहचारिणी म्हणून त्यांची जी पत्नी आहे ती त्या ठिकाणी त्यांची काळजी घेताना आपल्याला या ठिकाणी दिसते आणि तो एक विनोद शैलीतून त्यांनी ते त्याचं शब्दशैलीमध्ये किंवा भाषाशैलीमध्ये ते मांडलेलं आहे. मोनिका, ही म्हणजे जबरदस्तीच झाली नाही? प्रेमाची जबरदस्ती. कृष्णराव, प्रेमाची जबरदस्ती. तो मला म्हणाला, माझ्याकडे जुनी डॉज गाडी आहे, मी तुम्हाला सोडतो वेळेवर मुंबईला, पण तुम्ही चला कर्जतला. म्हटलं, बाबा मी येतो, तू अगोदर माझे पाय सोड. त्यानं बरं का वडिलांच्या मांडीवर बसून माझी नाटकं पाहिली होती हो. कधी वडिलांच्या, कधी आईच्या, कधी मांडलेल्या मावशीच्या, कधी स्वयंपाकीन काकूच्या, पण नेहमी मांडीवर बसून. असते एकेकाला आवड. आपण
काय करणार? तर तो मला आणि आमच्या हिला घेऊन गेला कर्जतच्या बंगल्यावर आणि दोघांना ओवाळल्यान निघताना भेट म्हणून बंगल्याच्या बागेत लावलेली कोथिंबीर दिली 21 जुड्या. एकवीस जुड्या कोथिंबीर आहे कुठे ती? कृष्णराव, मी त्या कोंबड्यांच्या गाडीत बसून आलो ना, त्या डांबीस कोंबड्यांनी खाल्ल्यान सगळं चोची मारून मारून. मोनिका, तुम्ही तयार कसे झालात कोंबड्याच्या गाडीत बसायला? कृष्णराव, काय करणार, माझ्या चाहत्याची ती जुनी डॉज गाडी वाटेत बंद पडली. एक टायर पंक्चर होत गेलं. ड्रायव्हरला कळलंच नाही. त्याला वाटलं रस्ते खराब म्हणून गाडी तिरकी चालली आहे. पंक्चर झाल्याचं त्याला कळलंच नाही. शेवटी 4ही टायर्स फ्लॅट झाले. तेव्हा मी खाली उतरलो, शेतातल्या घरामध्ये गेलो. आमच्याबरोबर कोण होतं? तो काळू का बाळू? बाळू. हो, हां, त्यानं मग रस्त्यावर अंगठा की करंगडी दाखवून गाडी थांबवली. मोनिका, त्रास नाही ना झाला कोंबड्यांबरोबर प्रवास करताना? नाही. कसा झाला? नाकातोंडामध्ये पिसं गेले ना कोंबड्यांची. कानाकडे कलकलाट चालला होता कोंबड्यांचा. डोकं उठलं माझं. आमची ही मात्र खुश होती. प्रवासभर गप्पा मारत होती कोंबड्यांबरोबर गप्पा. आता इथे 2 शब्दार्थ दिलेले आहेत. कलकलाट चालणे म्हणजे आरडाओरडा, डोके उठणे हे वाक्प्रचार आहे. ते लेखन करून ठेवा, जे इथे तुम्हाला स्पष्टीकरण देतानाच त्या ठिकाणी दिलेले आहेत. तिला सवय आहे, गावाला बोलते पशुपक्ष्यांशी. कावळे, चिमण्या, कुत्री, मांजर, गाई, म्हशी यांच्याशी संवाद चालतात. तशा तिच्या गप्पा चालल्या होत्या. अरे माझ्या बाबा, तो अपघात होईपर्यंत. मोनिका, नशीब चांगलं म्हणून सही सलामत वाचला तुम्ही अपघातातून. कृष्णराव, देवाची कृपा. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचं पुण्य माझ्या गाठीशी आहे म्हणून आम्ही दोघं वाचलो. कोंबड्या मात्र बऱ्याच मेल्या, म्हणजे नाहीतरी मारणारच होते त्यांना. तासभर आधी मेल्या. कृष्णराव, खूप आनंद झाला आपण इथे आलात म्हणून. पत्नींना स्टेजवर नाही आणलं? नको तिला. कृष्णराव, नको, तिला सवय नाही. लोकांसमोर घाबरी होते ती. शिवाय प्रखर दिव्यांची सुद्धा भीती वाटते तिला कंदिलाची सवय गावाला. आमची गोष्ट वेगळी आहे. आम्ही नटमंडळी, आम्हाला कुठल्याही दिव्याचं काही वाटत नाही. तो मघाचा फोटोचा दिवा मात्र सहन होत नाही. तो फाजील कारटा इथे आला तर त्याला कानपाटीत सांगतो. म्हणजे ते एक वयस्कर आणि थोडंसं विक्षिप्त म्हणूया अशा पद्धतीचे कृष्णराव जे आहेत ते आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो स्वभाव आहे त्याचं वर्णन इथे लेखकाने केलेलं आहे. आणि त्याच्यामधूनच एक त्या नाट्याची, अभिनयाची एक कला काय म्हणूया आपण त्याला, मजा विनोदी पद्धतीने आपल्याला घेता येते. म्हणजे एकंदरच इथे त्यांच्या स्वभावाचं थोडंसं वर्णन आणि ते जे काही बोलत आहेत त्या व्यासपीठात त्याच्यातूनच एक गंमत घडते आहे, त्याच्यातूनच एक विनोद निर्मिती होते आहे असं इथे पाहायला मिळतं आहे. तर या ठिकाणी जो प्रसंग वर्णन केलेला आहे की त्यांच्या पत्नींना का नाही स्टेजवर आणलं, तर त्या ठिकाणी तिला सवय नाही. आता हा ज्या कालखंडाला अनुसरून ते लिहिलेलं आहे तर त्यानुसार कोकणातल्या ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे आणि तिला ह्या प्रकाशाची अजिबात सवय नाही पत्नीला, आणि आम्ही नटमंडळी असल्यामुळे आम्हाला ती सवय आहे असं ते त्या ठिकाणी वर्णन करतात. हातातली काठी माईक समजून सांगतो ह. भूमिका तशा मी खूप केला. हॅलो चूक लक्षात येते कारण काठी त्यांनी माईक म्हणून हातात घेतलेली असते. गडकऱ्यांच्या, खाडीलकरांच्या, देवलांच्या नाटकात पण माझी विशेष गाजलेली भूमिका म्हणजेच कृष्णाची. मोनिका, सौभद्रमधली?
कृष्णराव हो, सौभद्र नाटकातलं कृष्ण म्हणजे आता सौभद्र नाटक इथं जे उदाहरण दिलेलं आहे तर हे संगीत नाटक आहे. आणि मी तुम्हाला परत इथे सांगते की सध्या सह्याद्री वाहिनीवर, दूरदर्शनच्या मराठी सह्याद्री वाहिनीवर संगीत नाटक इथे दाखवली जातात. संध्याकाळी 8 ते 9:30च्या 8:30 ते 9:30 किंवा 8 ते 9:30चा हा वेळ आहे. तुम्ही नक्की आवर्जून त्याचा आनंद घ्या. हो, सौभद्र नाटकातला कृष्ण, अहो त्यावरून मला कृष्णराव नाव पडलं, गोपाळ गणेश आगरकरांनी दिलं. म्हणजे टिळकांनी नारायण राजहंसला बालगंधर्व नाव दिल्याचं आगरकरांना कळलं. दोघांमध्ये मतभेद होते, ताबडतोब आगरकरांनी मला कृष्णराव नाव देऊन टाकलं. टिळकांना कळायच्या आत सुधारक पत्रामध्ये अग्रलेख लिहिला, लोक हो, यात कृष्णराव म्हणा, माझं मूळचं नाव विठू, हे त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. आता या ठिकाणचे जी उदाहरणं दिलेली आहे तर गडकरी म्हणजे राम गणेश गडकरी हे सुद्धा नाटककार आहेत. त्यांची अनेक ठिकाणी नाट्यगृह आता ठाण्यामध्ये सुद्धा आहेत. खाडीलकर म्हणजे कृष्णराव प्रभालकर खाडीलकर, देवल म्हणजे गोविंद बल्लाळ देवल, सौभद्र अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेले जुने संगीत नाटक, आगरकर गोपाळ गणेश आगरकर सुधारक विचारवंत, आणि नारायण राजहंस जुन्या काळातील नट गायक म्हणजे संगीत नाटकामध्ये ते स्वतःच गायनाचं काम करायचे. आणि ज्यांना बालगंधर्व, जर तुम्ही सुबोध भावे यांचा बालगंधर्व हा जर चित्रपट पाहिला तर बालगंधर्व हे नेमके कोण होते हे तुमच्या नक्की लक्षात येईल, किंवा नाटक जरी पाहिलं तरी तुम्हाला नक्की ते लक्षात येईल. पुढे पहा. सौभद्रचे किती प्रयोग झाले, इथे हिशेब कोण ठेवला आहे. लोकांचं रंजन करणं हा मुख्य हेतू. लोक अगदी मशगूल होऊन जायचे पहाटेपर्यंत. एकेका गाण्याला 6 वेळा वंसमोर घेत असे मी रुक्मिणीची भूमिका करणारा आमचा पांडू शिवलीकर एकदा एका पायावर दुसऱ्या पायावर असा तो ताटकळत उभा, टोचायचा मला पाहून, पुरे किती गातोस म्हणून, आणि स्वतःच ते हसतायत. आता सध्या काय करता, ह्या वयात दुसरं काय करणार. चरित्र लिहितोय. मोनिका, नाव दिलं कृष्णराव, हो दिलं ना. आत्मचरित्राचं नाव, एक झाड 2 कावळे. मोनिका, प्रकृती कशी आहे, कुणाची, कावळ्यांची. पहा, ह्या शाब्दिक कोट्या आहेत की शब्दामधून या ठिकाणी विनोद कशा पद्धतीने घडत जातोय. मोनिका, नाही, आपली उत्तम आहे. या वयात सुद्धा ठणठणीत प्रकृती आहे माझी. आमच्या हिला विचारा, काय ग मी तुम्हाला सांगतो, मी पथ्य पाळतो म्हणजे फक्त 1 वेळ जेवतो सकाळचा, 2 किंवा 3 फुलके आणि 1 मूद भात. आपल्या भूमिकांविषयी, मोनिका म्हणते आपल्या भूमिकांविषयी जरा. आणि कृष्णराव, पहा ही पुन्हा शाब्दिक कोटी त्यांनी कशी केली. आणि डाळ असते, मसूर किंवा तूर, भाजी, फळभाजी किंवा पालेभाजी करायला सांगतो. आपली कृष्णाची भूमिका. कृष्णराव, छोटी वाटी दही असतं. मोनिका, ते असू दे, आम्हाला ऐकायला आवडेल आपल्या भूमिका. संध्याकाळी नाचणीचं सत्व, रात्री झोपताना ताक किंवा पेज म्हणजे वगैरे. ताकामध्ये हिंग टाकून घेतो आणि 1 फळ मात्र रोज नेमाने खातो. फळ म्हणजे अगदी फणस किंवा कलिंगड नाही खात. म्हणजे इथे सुद्धा विनोद कसा केला आहे की 1 फळ खातो म्हणजे मोठं 1 फळ खात नाही आहे, तर केळ, अंजीर, लहान चिक्कू काही मिळालं नाही ना मग बोर किंवा करवंद खातो, पण फळ खातोच. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी शब्दामध्ये किंवा प्रत्येक एका वाक्याला त्या ठिकाणी विनोदाची निर्मिती आपल्याला त्यांच्या ह्याच्यात पाहायला मिळते. वा, मोनिका काय म्हणते, वा छान. कृष्णराव, मी चालतो मात्र खूप. तुम्हाला सांगतो, चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही. इथे आपल्याला आरोग्याचं महत्त्व कृष्णराव पटवून देत आहेत. कधी ही सुद्धा येते बरोबर समोर पाहून बायकोला, बैस ती खुणा करते पुरे म्हणून. मी स्वतःच्या आहाराबद्दल आणि दिनक्रमाबद्दल बोलतो ना, सगळीकडे बडबड करतो म्हणते. ते आवडत नाही तिला. मी बसलोय दाद द्यायला. तरुण मंडळींना कळायला हवं प्रकृतीचं रहस्य. काय म्हणू का. मोनिका, इथे 2 वाक्प्रचार आले, दाद न देणे, लक्ष न देणे, आणि रहस्य म्हणजे गुपित. दाद न देणे म्हणजे लक्ष न देणे, रहस्य म्हणजे गुपित. दोन्हीचा अर्थ तोच. तर प्रकृतीचं रहस्य म्हणजे माफक आहार आणि चालणं.
चालत राहणं. मी तुम्हाला सांगतो, अजूनसुद्धा या वयात माझ्या अंगात इतका काय झालं आहे, म्हणजे आता उत्साह हा शब्द इथे त्यांना व्यवस्थित उच्चारता न आल्यामुळे ते काय म्हणतात, दात काढल्यामुळे फापलायला होतं आहे, म्हणजे बोबडी वळते. म्हणजे जसं छोटं बाळ असतं, त्या बाळाच्या मुखात दात नसल्यामुळे ते जसं तोतरं बोबडं वगैरे बोलतं सुरुवातीला, एकतर त्याला बोलायला येत, तसं वृद्ध व्यक्तींचंसुद्धा असंच होतं की दात काढले किंवा कवळी दातात असली, म्हणजे ज्याला कृत्रिम दात आपण म्हणूया, असं असलं की त्या ठिकाणी काही जे कठोर शब्द असतात, तर जे दंत तालव्य शब्द आपण म्हणूया किंवा अक्षरं म्हणूया, ती उच्चारताना त्यांना त्रास होतो किंवा ते वेगळ्या पद्धतीने उच्चारलं जातं आणि तिथे त्यामुळे विनोदाची निर्मिती होते. इतका उत्साह अंगात आहे की अजून करू शकेन कृष्णाचं काम. हिम्मत आहे, माझं पेटंट म्हणजे स्वतःची एक वेगळी ओळख पद म्हणून दाखवू शकेन. प्रिये पहा मोनिका म्हणा ना कृष्णराव, मोनिका म्हणून दाखवा ना. आता इथे जे शब्द आलेले आहेत, माफक म्हणजे थोडासा, योग्य, रहस्य म्हणजे गुपित, पेटंट नेहमीचे. प्रिये पहा हे जे गीत आहे, संगीत सौभद्र या नाटकामध्ये गाजलेलं पद किंवा गीत आहे. तर हे तुम्ही यूट्यूबवर फक्त गीत जरी टाकलं तर ते कशा पद्धतीने गायलं जायचं त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल, किंवा जर पूर्ण नाटक पाहिलं तर तुम्हाला त्याचा अनुभव येईल. अरे देवा, उगाच बोललो कृष्णराव म्हणतायत. म्हणजे ज्यावेळेस त्यांना आग्रह केलेला आहे मोनिकाने की तुम्ही ते गीत म्हणून दाखवा ना, तर त्यावेळेस ते म्हणतायत, अरे देवा उगाच बोललो, नको नको, पूर्वीसारखं होणार नाही, मस्करी केली, ती आग्रह करते. तुम्ही मंडळी आग्रह करता, मग आमच्यासारख्या म्हाताऱ्या कलाकाराला आपली कला दाखवायचा मोह आवरता येत नाही. म्हणजे इथे आता म्हातारा कलाकार हे मुद्दाम त्यांनी शब्द उच्चारलेला आहे, कारण त्यांच्याकडे जो अनुभव असतो आणि त्या अनुभवानुसार त्या ठिकाणी इतरांना ते समजावून सांगण्याची एक वेगळी हातोटी किंवा आवड त्यांच्यामध्ये असते. नाही, बरं म्हणतो, सांभाळून घ्या मंडळी, गोड मानून घ्या. एकेकाळच्या वैभवाचा आता भग्नावशेष उरलेत. आता हा जो शब्दप्रयोग इथे केलेला आहे, वाक्यप्रयोग, ढासळलेले जुने जीर्ण तुकडे, असं त्याचं उदाहरण दिलेलं आहे. तर मस्करी करणे म्हणजे थट्टा करणे, रहस्य म्हणजे गुपित, आणि ढासळलेले जुने जीर्ण म्हणजे एक नवीन इमारत असेल आणि जुना वाडा, याच्यामध्ये जसं एक असतं तसं तरुण रक्त, तरुण व्यक्ती आणि वृद्ध व्यक्ती. तर म्हणजे जसं आता दात पडलेले आहेत, म्हणजे त्यांनी इथे जे स्पष्टीकरण दिलेलं आहे की वृद्धावस्थेकडे असल्यामुळे अंगाचा थरकाप होतो, नीट उभं राहता येत नाही, बोलण्यामध्ये अडथळत. तर त्यावेळेस ज्यावेळेस ते अडखळत बोललं जातं, तर त्यावेळेस ते कधी समोरच्याला ते बोर होऊन जातं किंवा ते कंटाळवाणं, आपण ज्याला निरसवाणं वाटतं. तरीसुद्धा त्यांना एक कलाकार म्हणून त्यांना त्या ठिकाणी आग्रह केल्यामुळे ते म्हणतायत की आता भग्नावशेष उरलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही मला सांभाळून घ्या. तुमच्याकडे पेटी तबला आहे का? मोनिका, हो आहे ना, आहे. जरा त्यांना साथ द्यायला सांगा ना, किंवा साथ द्या ना, असं ते म्हणतायत. आता कृष्णराव आत बघून, माझी काळी एक आहे, पूर्वी काळी 2 होती, आता काळी 1. आवाज गेला की काळी 0. कोण आहे पेटीला? म्हणजे आपल्या तो तरुणपणाचा किंवा त्यांचा तो अभिनयाचा सुद्धा तो एक कालखंड होता, आणि त्या कालखंडामध्ये ती जी व्यक्ती म्हणून आहे, तर ती कशा पद्धतीनं स्वतःचं एक त्यांचं जे अस्तित्व आहे त्याचं उदाहरण ते देत आहेत. आणि पुढे म्हणत आहेत, आतून आवाज येतो, पेटीला मी आहे गोविंदा. कृष्णराव, कोण गोविंदा? आतून, गोविंदा पटवर्धन. कृष्णराव, अरे कोण गोविंदा का? किती मोठा झालास? आतून, तुम्ही मला खांद्यावर खेळवलंय. हो कृष्णराव, खेळवले. अरे केस पिकले की तुझे? याला एवढासा पाहिला होता हाफ चड्डीत. आणि तबल्याला कोण आहे? तबल्याला आपला शेखर आहे. कृष्णराव, छान. तरुण मंडळी पुढे येत आहेत. तुझ्या बोटांमध्ये जादू आहे बरं गोविंदा. गोविंदा, सांभाळून घे रे, शब्दही सांभाळ आणि सूरही. आतून, आणि ताल शेखरला सांभाळायला सांगतो. कृष्णराव, म्हातारा कलाकार गातोय खूप दिवसांनी. संगीत चालू होतं, कृष्णराव गाऊ लागतात. प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी येत उषकाल हा. प्रिये पहा
रात्रीचा हे ध्रुवपद त्या संगीत सौभद्र या नाटकातल्या गीतातलं आहे आणि ते त्यांनी सुरू केलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्या नाट्यप्रयोगामधून हसवा फसवी हे दिलीप प्रभावळकरांचं नाटक जे आहे तर त्याच्यामधून आपण या ठिकाणी शब्द ज्यावेळेस त्यांचा सत्कार होणार आहे आणि अशा वेळेस त्या ठिकाणी त्यांना बोलवलं आहे, तर ही व्यक्ती म्हणून ते कशा पद्धतीनं शब्दाशब्दांमधून तो विनोद आहे, म्हणजे विनोद करणं हे सुद्धा काही सहज सोपं नसतं. तर त्याच्यासाठी सुद्धा त्या पद्धतीची प्रतिभाशक्ती आपण म्हणूया आणि हे वाचनाने अभ्यासाने जास्तीत जास्त ही अंगी खिलाडू वृत्ती हा एक शब्दप्रयोग त्याला केला जाईल, तर असे असावे लागते. तर आपल्या घटक चाचणीच्या अभ्यासक्रमामध्ये हसवा फसवी हे नाटक आवर्जून तुम्हाला परीक्षेसाठी सुद्धा दिलेलं आहे आणि यापूर्वी सुरुवातीला मी तुम्हाला ते नाटकाची एक लिंक पाठवलेली आहे, ती तुम्ही नक्कीच बघितलेली असेल, आवर्जून पाहिलेली असेल आणि पुन्हा अभ्यास करताना घरातील जर तुमचे 4-5 व्यक्ती असतील तर या सगळ्यांनी एक एक पात्र जर घेतलं तरीसुद्धा तुम्हाला एका वाचनात हे हा नाटक चा जो एक उतारा दिलेला आहे इथे हसवा फसवी या नाटकातला, तर तो नक्कीच तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे हसवा फसवी हा नाटकातला पहिला जो नाटक प्रकार आहे तो इथे संपन्न झालेला आहे. धन्यवाद.